कोल्हापुरातील करवीर गर्जना ढोल पथकाच्या वतीनं आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। मल्लखांब, जुने खेळ, पारंपरिक लवाजमा, विविध विषयांवरील चित्ररथ अशा वैशिष्ट्यांनी ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली। हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरातील करवीर गर्जना ढोल पथकाच्या वतीनं आज शोभायात्रा काढण्यात आली। गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे। आज सकाळी 9:30 वाजता संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि हेमंत साळुंखे, नगरसेवक विनायक फाळके, करवीर गर्जना ढोल पथकाचे अध्यक्ष निखिल गावडे, उपाध्यक्ष युवराज जोशी, अक्षय बागल, विवेक माळी, श्रेया जोशी, निशांत जाधव, अजिंक्य शिंदे यांच्या उपस्थितीत या शोभायात्रेचं उद्घाटन झालं। सर्व मान्यवरांना करवीर गर्जना ढोल ताशा पथकाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। त्यानंतर मिरजकर तिकटीपासून शोभायात्रेला सुरुवात झाली। शिवगर्जनाचं घंटानाद पथक, त्यानंतर घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवराय, जिजाऊ, पेशवे अशा व्यक्तिरेखांच्या वेशभूषेतील लहान मुलं आणि तरुण तरुणी, त्या पाठोपाठ बैलगाडीचा लवाजमा या शोभायात्रेत सहभागी होता। तर मल्लखांबसारख्या खेळाचं महत्त्व स्पष्ट करणारा सजीव देखावा लक्षवेधी होता। छत्रपती शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकणारे पोस्टर आणि दांडपट्टा फिरवणारा मुलगा, मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक, लेझिम पथक यांचा शोभायात्रेत सहभाग होता। बालचमूनं उत्साहानं विविध पारंपरिक वेशभूषा केली होती। शिवाय ध्वज पथक, घोडदळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसंच श्री अंबाबाईची प्रतिमा यावर्षीच्या शोभायात्रेचं आकर्षण ठरली। सन मराठी वाहिनीवरील कलाकारांचाही या शोभायात्रेत सहभाग होता। बिनखंबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पान लाईन, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर सुमारे 3 तास ही शोभायात्रा फिरली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। नागरिकांनी मोठ्या उत्साहानं या शोभायात्रेचं स्वागत करून आपापल्या मोबाईलमध्ये अनेक फोटो टिपले।